नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरस्ती यूट्यूब चॅनलवर. आज आपण जात आहोत नाणेघाटात. नाणेघाट हा निसर्ग तर सुंदर आहेच, पण या ठिकाणचं ऐतिहासिक महत्त्वसुद्धा खूप आहे. त्यामुळं या ठिकाणाला भेट देणं हे ठरवलेलंच होतं. नाणेघाटाचं नाव हे नाणेघाट पडण्याचं कारण जुन्या काळात इथून व्यापार चालायचा आणि इथून व्यापाऱ्यांकडून नाण्यांच्या रूपात कर गोळा केला जायचा. एक प्रकारे आपण म्हणू शकतो टोल गोळा केला जायचा. त्या नाण्यांवरून या घाटाचं नाव नाणेघाट असं पडलं. काय म्हणतो सोय, कसा अनुभव इथे तुझं पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो. तुझ्यामुळं मला आमचा तालुका पाहायला भेटतो आणि फारच सुंदर असं निसर्ग, असं सौंदर्य पाहणं मला त्याचं भाग्य मिळालं. आणि तू मला एक चांगला मित्र भेटला ज्याने मला निसर्गाचं खरंच सुंदर सौंदर्य दाखवलेलं आहे. असं वाटतं रोज स्पॉटात फिरून फक्त मॅटर्स पाहण्यापेक्षा कधीतरी सह्याद्रीत जाऊन सौंदर्य पाहणं पण गरजेचं आहे. आयुष्य पुन्हा एकदा जोमानं सुरू करू शकतो असं हे सौंदर्य आहे. परत भारी कसं घेतलं श्वास? भेटेल का श्वास? नाही भेटणार, अजिबात नाही भेटणार. म्हातारपणातल्या बेडवर बसण्यापेक्षा तरुणपणात इकडे येऊन गवतावर झोपा. तिकडे ऑक्सिजनला पैसे भरण्यापेक्षा इकडचं फुकटमध्ये आलूभाव घ्या. ते पहिला जकात वगैरे जमा करायचे ना, हा, मग हे बहुतेक ते हे घे बघू काय हे जरा. हा नाही जाऊ आपण खाली पण जाऊया. आपल्याला नाणेघाटातला रस्ता आहे, घाट रस्ता. आणि हे जुन्या काळात जकातीचं ठिकाण होतं. आईच्या जकात एक गोष्ट आपल्याला राहते, त्याच्यामध्ये जकातीसाठी एक खाली जाऊन
होता. इथं खरं तर आम्ही मस्ती केली होती, उडवायला नाही पाहिजे होता. वाऱ्याचा अंदाज आला. हा, वाऱ्याचा अंदाज म्हणून पकडला. पण आमचे इथले मित्र सागर आणि विजय यांचं पण नाव विजय आहे. तर यांनी आम्हाला खूप मदत केली ड्रोन शोधण्यासाठी. चला मग आमचं जेवायला वगैरे जाऊ. नाही खरं. करताना वाऱ्याचा अंदाज घ्यायचा आणि त्यानुसारच ड्रोन उडवायचा. आलेला आहे. हा, आता पुढच्या आता चालू राहिली होता माझ्या युट्यूब आमच्या जीवात जीव आलाय आता, कारण आमचा ड्रोन सापडला आम्हाला परत. आमचा मित्र सोहेल खूपच एन्जॉय करतोय, कारण इथं मी ड्रोन शोधायला एकटा नाही गेलो म्हणून त्याला वाटते की भीती वाटली मला. पण खरंच आहे, अनोळखी ठिकाणी धुक्यामध्ये वगैरे कसं जायचं नाही ना. म्हणजे फुकटचे काय म्हणतात त्याला, डेअरिंग केली तर अंगाशी येऊ शकते. त्यामुळे जाण्याची गरज नाही वाटली मला. त्यामुळे मी इथं 2 लोकल लोक होते, त्यांच्या मदतीने ड्रोन शोधला आणि भेटला. आमच्या जीवात जीव आलाय. आमच्या आनंदावर विरजन पडता पडता राहिलं. पण आज दिवसभर मला याच्या टीका टिप्पणीचा सामना करावा लागणार आहे. सध्या तरी फिरतोय नाणेघाट. हा नाणेघाट जेव्हा सातवाहनाच्या काळात व्यापार चालायचा, सुंदर हे महत्त्वाचे व्यापार केंद्र होतं. आणि इथं ते रांजण वगैरे ठेवलं आहे, त्याचा सगळा उपयोग हा जगात घेण्यासाठी करायचे. खूपच सुंदर असं ठिकाण आहे. त्यामुळं खूप म्हणजे काही दिसतच नाही आहे, पण जबरदस्त आहे एकदम. ड्रोन सापडल्यावर आम्ही पुन्हा खाली घाटात उतरलो, कारण आम्हाला तो शिलालेख पाहायचा होता, जो सातवाहन राजांच्या काळात इथे कोरला गेला आहे. महाराष्ट्रीयांचा पहिला उल्लेख या शिलालेखात झाला आहे असं म्हटलं जातं, कारण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जो अहवाल तयार करण्यात आला होता, तिथं या शिलालेखाचाच संदर्भ देण्यात आला आहे. आणि त्या काळात मराठी इतकी अजून प्रगत झाली नव्हती. तुम्ही म्हणू शकता की प्राकृत भाषेतील हा शिलालेख आहे आणि ब्राह्मी लिपीत आहे. तर तुम्ही इथं शिलालेख बघू शकता, पण दुर्दैवाने आपल्याला काही पण वाचता येत नाही त्याच्यावर नक्की काय लिहिलं आहे ते. त्यामुळे मराठी किती जुनी आहे हे ठरवण्यासाठी या शिलालेखाची खूपच महत्त्वाची भूमिका आहे. गोड एकदम. मॅगी खाल्ली, याने जिम लावले. परवा पण 2 वडापाव पण खाल्ले. खाऊ नको म्हटलं तरी खाल्लं. एकंदरीत वातावरण एकदमच भारी. मिसळ पाव खा, वडापाव खा. आम्हाला आम्ही चाललो त्यासाठी आम्ही उलटं चाललो. ही पण पार्किंग आहे ना एक.
साईडला आता इथं रस्ता दिसत नाही पुढं. थांब, कुठून लोक येतील तिकडे जाऊ. आवाज कुठून येतोय? हा, इकडून येतोय आवाज. ये पटपट, चला आली समोर लोक. तुम्हाला समोर जो दिसत आहे नाणेघाटातील उलटा धबधबा आहे. तुम्ही बघू शकता हवेच्या प्रचंड वेगामुळे पाणी खालीच जात नाही आणि खरंच एक खूप भारी ठिकाण आहे. मी कोकणकड्यात आणि साताऱ्याचं जे एक आहे सडा वाघापूर, तिथं असे धबधबे पाहिले होते. त्यानंतर आज इथं बघतोय. इथलं खरंच खूप छान आहे धबधबा. खूप लोक मजा करतायत आणि खाली तुम्हाला इथं कोकणही दिसत आहे. थोडं बॅरिकेड्स वगैरे नाही आहेत. एकूण सुरक्षा ते धबधब्याच्या जवळ आहे. पाणी थोडं कमी आहे बहुतेक, पण आहे एकंदरीत एन्जॉय, मजा करण्यासारखं. आणि इथून वरून धबधबा येतोय आता. सोहेल, काय म्हणतो, कसं वाटलं धबधबा तुझं? छान आहे. कोणी पण यायलाच पाहिजे फिरण्यासाठी. खूप छान ठिकाण आहे. फॅमिलीला घेऊन येऊ शकतो का? नक्की नक्की तुम्ही फॅमिलीला घेऊन इथं विजिट मारू शकता हां. आणि खूप निसर्गाचा आनंद घेऊ शकता. अच्छा, मग वहिनीला कधी घेऊन येणार? Yeah.